आणि आपण चला बर्थडे साजरा करून घेऊया। बेलवली गावातील एक हसतमुख हँडसम व्यक्तिमत्व, समाज जीवन प्रेरित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मनोहरदादा फडके, विघ्नहर्ता बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा यांचाच वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण आता स्टेजवर साजरा करणार आहोत। मनोहरदादा फडके, विघ्नहर्ता बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत। एक हँडसम अँड डॅशिंग व्यक्तिमत्व, हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची बोलक आहे मनोहरदादा फडके। डीजे श्रीकांत यांना विनंती असेल एक उत्तम व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे असे व्यक्तिमत्व, समाज जीवन प्रेरित करणारे व्यक्तिमत्व। चला साजरा करूया वाढदिवस मनोहरदादा फडके यांचा। प्रेरित करण्याची हीच ऊर्जा आपल्यामध्ये सदैव राहो ही आई बेलमाते चरणी प्रार्थना करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो मनोहर भाई फडके यांना वाढदिवसाच्या। मॅच ऑन करा प्लीज। चला सेलिब्रेशन सुरू राहील, मॅच ऑन करा तुम्ही प्लीज। यस सर। अनिलजी बरे साहेब यांचे इथं आगमन होते, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। दीपक दामू पाटील बैलगाडा शर्यतीतील खूप मोठं नाव, त्यांनाही विनंती करणे यायचं आहे। शाहीर संतोष पवार येथे उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो यायचं। क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे, अनेक मान्यवरांचं स्वागत करायचं आहे, कोणीही जाऊ नये ही विनंती करेन मान्यवरांना। मॅच ऑन करा पंच। शाहीर तुकाराम पाटील यांनाही विनंती करतो यांचे मंचावर। ओ टू कॉम्बो। पाटील सर चला मॅच ऑन आपण करतो। खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर देऊया आपण। VRCC मोठे भिंगार आणि श्री गणेश लोणीवलीवाडी अशी खरं तर ही लढत सुरू झालेली आहे। आतापर्यंत आपण 3 सामने कव्हर केलेत, 2 फ्रेश, 1 विनर वर्सेस विनर आणि त्यामध्ये अगदी बघितला दमदार प्रदर्शन देणारा साईस्टार वेगर संघ, अगदी सन्माननीय वेळासदा पाटील साहेब असेल, जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांचा घरचा संघ क्वालिफाय करतोय पुढे। विलासदादा फडके त्यांचं विशेष कौतुक आम्ही करतो, कारण होते कधी कधी पाटील फडके, सो सॉरी। चला मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया। खरं तर पंच काहीतरी इशारा करतात अंपायर्स। मॅच ऑन। खरं तर अभिजित जो पहिलं षटक सलामीचा होता तो पहिले 2 बॉल डिलिव्हर झालेत आणि प्रेम जो वैयक्तिक 6 वर सांघिक 6 या बॉलला उडायला हवेत,
टायमिंग परफेक्ट आहे. बॉल चला डीप मध्ये मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नंतर थोडस नी बेंड केला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. प्रेम शेंद्रेला आपण बघतो ज्यांना हा दमदार षटकार दाखवलाय. भिंगरवाडी संघ मैदानामध्ये उतरतोय आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत मयूर पाटील, संजय जगे, अनिल शेंद्रे, प्रीतम वारे, एकनाथ सोमासे यांच्याकडून टीम भिंगारीला शुभेच्छा. त्यांचाही शुभेच्छांचा स्वीकार करूया. माजी सरपंच व सदस्य चषकाची दमदार स्पर्धा माननीय श्री नरेश महादेव पाटील साहेब माजी सरपंच, माननीय श्री रुपेशजी पाटील सदस्य, सन्माननीय श्री जीवनजी पाटील सदस्य, महेशजी पाटील, मंगेशजी पाटील. खरं तर बघू शकता जे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये प्रचंड मेहनत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक तुम्ही पाहतायत, त्यासोबत तुम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल देखील बघायला मिळतील. 6 संघ विजेते ठरणार त्या स्पर्धेमध्ये. खूप चांगलं राहिले या शृंखलेचं संपूर्ण पर्वाने. या वेळेस क्लीन बोल्ड आणि यष्ट्या अगदी उद्ध्वस्त केलेत. महत्वाचे विकेट, पहिला मोठा धक्का प्रेमच्या खेळीचा अंत. महत्वाची इंटरेस्टिंग मॅच राहील. खरं तर दोन्ही दिग्गज संघ आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपल्या अस्तित्वासाठी लढतायत. एकामेकासमोर अनेक वेळा आलेले आहेत, परंतु आज पुन्हा एकदा निमित्त आहे माजी सरपंच व सदस्य चषकाचं सांगता समारंभ. खरं तर आज या स्पर्धेचा होणार आहे. अगदी फुलर लेंथवर बॉल आणि तिथे स्वतःच्या फॉलो मध्ये कलेक्ट केला. हलकीशी अपील झाली, पंच सांगते तो 1 बाउन्स होऊन बॉल तुमच्या हातामध्ये आलेला आहे. परंतु अपील करणं फार महत्वाचं देखील असतं. पहिलं षटक अभिजित पवार ज्याने पहिलं षटक फेकलेलं आहे आणि त्यामध्ये एक षटकार येऊन देखील तर एकंदरीत रन खर्च केल्या 12 आणि एक महत्वाचे विकेट आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू तर देण्यामध्ये सक्सेस मिळाला श्री गणेश लोणीवाडीकडून. चेक डीजे थँक्यू. याच दरम्यान स्वागत करणार आहोत बड्डे बॉयचं. चला मी विनंती करेन आयोजकांना, कारण आज वाढदिवस आहे म्हणजे ते होऊ दे ना. बड्डे बॉय कडून खुशखबर असणार आहे. लोणवली संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू परशुराम पाटील सर. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलंय आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 12 धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरलेला VRCC भिंगार संघ सध्या आपण बघतो. बॉलिंग ट्रॅकवर आता श्री गणेश लोणीवाडीकडून आलेले आहेत. आकाश घोलप. पॉवर प्लेची बंधन आता संपलेत. आशिष आहेत मैदानामध्ये, आदेश आहेत. यावेळेस लेगस्टंपवरील बॉल फक्त फ्लिक ऑफ द रिस्क आणि बॉल चाललाय अगदी फाईन लीगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनी समांतर चौकार 4 रन. खूप चांगलं संगीत डीजे श्रीकांत करण. शिवरायांच्या गडकोटांवर वाजे रामनाम. मराठी मनात त्यांचं अडत स्थान. भक्तीनं बल यांचं सुंदर मिश्रण. रामनवमीला होईल परंपरेचं स्मरण. थोडस खेचून खेळाचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज लागला, विकेट किपर टिपला जाईल. आणखी एक महत्वाचा धक्का. आशिष जास्त काही करू शकला नाही, फक्त एक चौकार दाखवलाय आणि त्याच्यानंतर अगदी पॅव्हिलियन मध्ये पोहोचत असताना दुसरा धक्का टीमला.
आणि दिले विकेट घेऊन हे क्रिकेटचं वार असताना त्याच्यावर केलेलं पलटवार सन्माननीय दशरथजी पाटील सरांना आपण ऐकलं त्याच्या अगोदर फुल एंटरटेनमेंट आज खरं तर प्रेक्षकांचं भरपूर संख्येने प्रेक्षक मायबाप वर्ग आलेला आहे सगळ्यांचंच आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक मंगेशजी पाटील आणि खरं तर ज्यांच्या नावाची स्पर्धा अगदी बघू शकतो बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला एकच रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल माजी सरपंच सन्माननीय श्री नरेशजी महादेव पाटील आणि माननीय श्री रुपेशजी पाटील विद्यमान सदस्य जीवनजी पाटील विद्यमान सदस्य आतापर्यंत स्कोर बोर्डवर लागलेले 17 धावा त्याच्या मोबदल्यात 2 विकेट गमावलेत सोडून दिलेला हा बॉल आउटसाइड लेग स्टंप पिचिंग आपण सांगत असताना व्हाईट बॉल अतिरिक्त धावेनं या चेंडूची गणना केली जाईल धावा संख्येचा टोटल पुढे चाललाय बोर्डवर लागलेले आहे सद्यस्थितीमध्ये 18 विकेट गेले 2 महत्वाची मॅच लढावं लागेल दोन्ही टीमला या मॅच मध्ये हो शॉट नाही होती हा ब्रेकर होता परंतु नाही पूल करू शकले शॉर्ट अँड पूल तुमचा हँड अँड कॉर्डिनेशन हे फार महत्वाचं असं पंच सांगताय लेग्स बाईज च्या स्वरूपात ही धाव आलेले आहे आकाश गोलबची स्तुती करावी लागेल कारण या ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर केले त्यांनी रन खर्च केले जवळपास फक्त 7 उत्तम गोलंदाजी त्यांनी साकारलेले आहे गुड बॉलिंग परफॉर्मन्स सध्या इकॉनॉमिक्सचा जो होता सर मी नेहमी म्हणतो विकेट टेकर बनण्यापेक्षा इकॉनॉमी बना तुम्ही ऑटोमॅटिकली विकेट टेकर बनाल क्रिकेटमध्ये मानसिकता फार महत्वाची असते हो थोडंसं ओव्हरपिच होता परंतु नाही टायमिंग करू शकले बॉल थोडंसं लेट शॉट सिलेक्शन झाला मिड विकेटचा फिल्डर आलाय सेकंड साठी निघालेत ओव्हर थ्रो 2 कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट असं सातत्याने या गोष्टीचा उल्लेख आपण करतो एकंदरीत 1.5 बॉलचा केस संपलेला आहे आणि रन फलक जाऊन पोहोचले सुदर्शन आम्हाला माहिती देत आहेत 21 धावा बोर्डवर लागलेत विकेट केलेत आतापर्यंत 2 थँक्यू याच दरम्यान विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलवली एक उत्कृष्ट समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक दिनेश दादा पाटील यांचं आगमन झाले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत त्याचबरोबर स्वागत करूया माजी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथजी पाटील येथे उपस्थित झालेत दिलीपजी चोरगे पंढरीनाथ चोरगे साहेब इथे उपस्थित झालेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत जयरामजी गायकर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो यायचं क्रिकेट मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर संदीपजी फडके पंढरीनाथ घोगरे त्रिंबक घोगरे आणि सुरेशजी शेंद्रे भिंगारगावचे व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे त्यांना विनंती करतो यायचं क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे ओ टू कॉम्बॉक्स थँक्यू क्या बात आहे ओढवल्या बॉल हवेत तोडफोड फलंदाजीला आता सुरुवात झालेली बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि एक धमाकेदार षटकार जवळपास या ओव्हरमध्ये 20 धावा आलेल्या आहेत त्यामुळे मोठं षटक राहिलंय लांबलेलं षटक राहिलंय टीम बॅटिंग करत असताना VRCC भिंगार टीमच्या दृष्टिकोनातून मोठे भिंगारच्या खरं तर हे षटक प्रॉफिटेबल राहिलेले आहे 2 ओव्हर संपलेत बोर्डवर लागलेले आहेत 32 विथ विकेट 2 चला प्लीज डोंट वेस्ट टाइम वेळ खर्च करण्याची अनुमती तुम्हाला नाहीये 15 मिनिटांत तुमचे 3 षटकं संपलीच पाहिजेत आणि 20 मिनिटांमध्ये इनिंग त्यामुळे टाइम मॅनेजमेंट कडे तुम्हाला आता बारकाईने लक्ष केंद्रित करावं लागेल ते अतिशय महत्वाचं आहे थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत आता चेतन पवार 2 ओव्हर नंतर 32 धावा बनलेल्या आहेत 16चा सध्याचा करंट रन रेट त्यामुळे मोठे भिंगारनं फार चांगली बॅटिंग केलेली आहे गुड स्टार्ट याच्यापेक्षा चांगला रन रेट असू शकत नाही पहिल्या इनिंग मध्ये पण तो वेल आहे अगदी या मॅच मध्ये टीम बघितलं तर सध्या लोणी वाडीकडे की इथूनही रन रोखला जाऊ शकतात थोडस धावांचा रेकॉर्ड अगदी जो रन रेट आहे तो कमी केला जाऊ शकतो थोडा आगावेगा प्रयत्न बाउन्सर बॉलवर स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता पंचांनी सांगितलं वाईट थोडीशी चान्स घेतली
बॅटेन 1 फॉर दी ओव्हर. वॉर्निंग देखील तिथे केली जाते कारण प्रत्येक ओव्हरमध्ये फक्त एकच बाउन्स अलाउड असतो आणि ती बाउन्सची वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आलेली आहे चेतन पवारला. अतिरिक्त रन धावसंख्येचं टोटल 33 वर. भरपूर काही अपेक्षा आहेत सध्या मैदानामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स लोणेली वाडीच्या या अपकमिंग 2 गोलंदाजांकडून. कारण सुरुवातीला 2 गोलंदाज पहिलं षटक चांगलं होतं परंतु त्याच्यानंतर आकाश भरपूर मागणे ठरले. फुल टॉस बॉल होता आणि अगदी बघितला आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. गुड कॅच खेळाडू बाद. त्याच दरम्यान आगमन होत आहे त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रदीपजी पाटील गजा यांचंही आगमन झालंय त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. न्यू बॅटर आता मैदानामध्ये आलेले आहेत वेदांत पवार बॅटिंगसाठी. 33 वर 3 अगदी बघायला मिळत आहे. चेतन पवार पहिला बॉल थोडंसं ॲक्युरसी मध्ये चुकला परंतु त्याच्यानंतर एक चांगला बॉल सापलं. अगदी जे झालं त्याने आखलं होतं त्या जाळ्यामध्ये अगदी सापडला फलंदाज. आता वेदांत आलेले आहेत. अक्षय अजूनही मैदानामध्ये 4 बॉलमध्ये 13 धावा चांगलं लढलाय अक्षय मैदानामध्ये. अजूनही जवळपास 11 बॉल येणं बाकी आहेत या पहिल्या सत्रातील. वेळ भरपूर आहे बॅटिंग टीम कडे देखील आणि बॉलिंग करणारी टीम श्री गणेश लोणेली वाडीला देखील लढावं लागणार आहे. अगदी बघितलं याच्या अगोदर 2 सामने खूप चांगल्या पद्धतीनं टीम साईजचा वेगर दीपक फडके टीमला लीड करत असताना सचिन यांना आपण पाहतो सनी सारखा आक्रमक खेळाडू दमदार प्रदर्शन राहिलं. राकेश खूप चांगली साथ टीमला मिळताना आपण पाहिले आणि हा वाईड यॉर्कर सक्सेसफुल बॉल. खरं तर गोलंदाजांचा आक्रमक चेंडू असतात. वाईड यॉर्कर म्हणजे मोस्ट सक्सेसफुल बॉल आणि त्यासोबत मोस्ट डिमांडेबल बॉल. विकेट किपर नेहमी यशांच्या पाठीमागून सांगत असतात वाईड यॉर्करचा प्रयत्न तुम्ही करत राहा. तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल येऊ शकतात. चेतन पवार वेदांत पाटीलसाठी लेफ्टी आहेत. फुल टॉस आहे. बॉलला फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू आलाय. वेगानं बॉलवर फक्त सिंगल वेगवान थ्रो एकच रन याही बॉलवर मिळेल. आज खूप चांगली प्रेक्षकांची उपस्थिती सध्या तुम्हाला बघायला मिळत आहे. चेक. याच दरम्यान अमोलजी पाटील यांचं आगमन होत आहे. रमेशजी पाटील, गणेशजी पाटील, किशोरजी पाटील, संजयजी पाटील ही मान्यवर मंडळी येथे येत आहेत. त्याचबरोबर एटी पाटील आणि रमेशजी डोपरे साहेब यांनाही विनंती करतो यायचं. या क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर नामदेवजी गायकर यांनाही विनंती करतो यायचं आहे. आपणा सर्वांचं मनापासून या क्रिकेट मंचावर हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. उडाला बॉल फक्त उंच मिसटायमिंग आहे. स्वतः बॉलर डाऊन द बॉल अँड कॅच अप. कॉट अँड बोलची नामी संधी. क्रिकेटमध्ये विश्वास, आत्मविश्वास आणि अतिविश्वास या 3 गोष्टी असतात आणि असं वाटतंय ज्या पद्धतीने झेल सुटला भरपूर अतिविश्वासाने हा झेल टिपण्याचा प्रयत्न. प्रत्येक कॅच महत्वाचे असते. या मैदानामध्ये 1 रन कंप्लीट झालेले आहे. 4थ्या क्रमांकावर आलेला अक्षय फडकेला आपण पाहतोय. ज्यांना वैयक्तिक आतापर्यंत 14 रन केलेत. 5 बॉलमध्ये वेदांत पवारनं 2 बॉलमध्ये 1 सिंगल रन केलेले आहे. 35 ऑन बोर्ड. लास्ट 2 बॉल टू गो. खेचून खेळायचा प्रयत्न होता जमिनी समांतर. मोठे फडके थोडेसे थांबलेत. सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. योग्य एंडला थ्रो गेलाय. लेट कॉलिंग आणि भरपूर उशीर झाला होता. हे तालमेल जुळण्यामध्ये तोपर्यंत तिथे विकेट किपरने यश केलं उद्ध्वस्त आणि आणखी एक धक्का अगदी मैदानात दिले. बॅटिंग करत असताना टीम मोठे विंगारला. पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल. चेतन पवारची 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा.
एक विकेट जिथे गरज होती श्री गणेश लोणीवली वाडीला कमबॅक करण्याची आणि अशा परिस्थितीमध्ये दीपस्तंभ बनून ही कामगिरी त्यांनी निभावलेली आहे या षटकामध्ये. परंतु एक बॉल अजून येणं बाकी आहे. हा बॉल तेवढाच निश्चित राहील आणि निर्णायक देखील, कारण पहिले 5 बॉल जेवढे सुंदर होते ते सुंदर आहेत की नाही हे बॉल ठरवतील. हा अंतिम बॉल. इथे हा टप्पा उडालाच नाही. बॉल टप्पा पडल्यानंतर लो राहिला. विकेट किपरनं त्याचं कार्य निभावलं. एक षटक अवघं चेतन पवारचं इकॉनॉमी राहिलेलं आहे. 4 धावा देत असताना 1 विकेट त्यांनी घेतली आणि 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. रणफलक जाऊन पोहोचलाय. ऑन बोर्ड लागले 36 विकेट गेले. 4 अंतिम षटक आता बाकी आहे. सरपंच सदस्य चषक ठेवलाय बेलवली या गावाला. सारे खेळाडू खेळती जिद्दीने असं केलं तो लय झुंजार. मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे साऱ्यात 1 नंबर. मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे साऱ्यात 1 नंबर. चला वेळ नका घेऊ, फास्ट. आज शेवटची रजनी आहे. तब्बल 12 सामने आपल्याला खेळवायचे आहे आणि पुढचा जो सामना असणार आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. नाणेफेकी यायचंय. यजमान संघ खेळताना पाहायला मिळेल. चला अथर्व आलेत. हो पहिलाच बॉल थोडस शॉर्ट लेंथ वेगासोबत टर्न विथ बाउन्स डॉट बॉल. अथर्व बेलोली संघाच्या विरुद्ध खेळ. यानंतर अंडर-22 चिंचपाडा अशी लढत जी पहिल्या फेरीतील अंतिम होईल. दोन्ही संघ तुम्हाला रेडी राहायचं. त्याच्यानंतर एक चांगलं एक बॅटल ठीक आहे बघा मिळेल. 36 लॉस ऑफ 4. पंच थर्ड अंपायरची मागणी करतायत. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. अथर्वला या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स मध्ये थोडंसं लेट पडून आता आरसीबीच्या विरुद्ध जेव्हा संघ मैदानामध्ये उतरे तेव्हा त्याची इंट्रो येईल. या गोष्टीचा उल्लेख मी जाणून बुजून केला किंवा जेव्हा जसप्रीत बुमराह टीम मध्ये आलं तेव्हा अनेक आक्षेपार्ह अगदी त्यांच्यावर अनेक आक्षेप आले. अनेक परीक्षा त्यांच्या घेतल्या गेल्या बीसीसीआय ICCI दोन्हीकडून. अथर्व अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल. ओ स्ट्रेट बॉल ठेवला. फिंगर रोटेट करत असताना अक्षर नाही जज करू शकले बॉलला. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. थोड्या अडचणी वाढलेल्या आहेत फलंदाजीतून आणि असंही म्हटलं जातं ना की सुसाट रस्त्याला स्पीड ब्रेकर असतात. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जवळपास अगदी बघितलं तर 32 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की किमान 55-60 बनतील, परंतु श्री गणेश लोणीवली वाडीने सांगितलं आम्हीही कमी नाही आणि गोलंदाजीची उत्तम कामगिरी त्यांनी केली. स्पेशली याच्या अगोदरचं षटक चेतनचा आणखीन एक चांगला बॉल अक्षयचा वाईड यॉर्क करत असताना दिसलाय. आज एकाच ओव्हर मध्ये सगळ्यात जास्त वाईड यॉर्कर कोणी फेकले असतील तर तो साई स्टार संघाचा दीपक फडके याने तो कारनामा केला होता. एकाच ओव्हर मध्ये 4 वाईड यॉर्कर आणि त्याच्यानंतर अगदी बघितलं आता अथर्व देखील वाईड यॉर्करला प्राधान्य देताना दिसलाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. मिसामिंग विकेट कीपर नाही पोहोचू शकले बॉलवर. एका हातानं झेल टिपण्याचा त्याचा प्रयत्न अर्धवट राहिलेला आहे. सिंगलच बनते या बॉलवर. 38 धावा ऑन बोर्ड वर तुम्हाला बघायला मिळतात. थोडे अडचणी वाढलेत बॅटिंग टीमला. 1-2 फटक्यांची आवश्यकता आहे टार्गेट सेट करण्यासाठी. अचानक सरप्राईज केलं श्री गणेश लोणीवली वाडी संघाला फलंदाजी करणाऱ्या अगदी मोठे भिंगारला. शॉर्ट लेंथ होती दिशा देण्याचं काम केलंय. 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय. हो गुड फिल्डिंग. शॉट बॅकवर्ड अगदी डीप स्क्वेअर लेग मधील खेळाडू तिथे पोहोचले. रन मात्र कंप्लीट केले जातात. याही बॉलवर 2 डबल. रन फलक झाला आता 40. अंतिम बॉल पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आता फेकला जातोय. आमचं मुख्य व्यासपीठ मान्यवरांच्या शुभ आगमनानं अगदी घेभरून गेलेला आहे. पूर्ण भरलंय. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत, कारण अंतिम रचनी आहे. सर्वच मान्यवर येतील. सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत आपण करूया. क्रीडा रसिकांचं देखील स्वागत. शेवटचा बॉल होता तो देखील पुढे ठेवला. फुलर लेंथ वरील हा बॉल. 1 रन कंप्लीट झाले. शॉर्ट मिड विकेटला डाऊन झालेत खेळाडू. 2 रन कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरीसाठी निघालेत. वाटत नाही मला वाटतं की तिसरी धाव देखील या वेळेसची राहिलेली अर्धवट. 2च रन मिळतील. झपकन खेळ बदलण्याचं काम केलेलं आहे श्री गणेश लोणीवली वाडीनं देखील. धावांना खूप चांगल्या पद्धतीने फुल स्टॉप लावला आणि बघू शकता विकेट किपरच्या चेहऱ्यावरील आनंद बरंच काय सांगून जात आहे.
कारण थोडस चिंता होता पहिल्या 2 षटकामध्ये आणि त्याच्यानंतर अगदी संपूर्ण आनंदाचा माहोल बनला. पहिल्या सत्रामध्ये बनलेत 42, आता 24 बॉल 43 धावांचे आव्हान आहे अगदी मैदानामध्ये लोणिवली वाडी संघासमोर. परंतु बघायचं आहे मोठे भिंगार हे आव्हान कसं वाचवेल याची उत्तर तुम्हाला मिळतील. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूया मंगेश पाटील शिरवली यांचा आवाज. पाटील वाजे यांचं स्वागत करणार आहोत. विजय मामांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर बड्डे बॉयचं आपण स्वागत करणार आहोत. एक हँडसम हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची बोलक आहे विघ्नहर्ता बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा मनोहरजी फडके यांचं आपण स्वागत करणार आहोत. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि समाज जीवन प्रेरित करणारी ही वृत्ती अशीच आपणात कायम राहो अशी आई बेलमातेच्या चरणी प्रार्थना. माननीय उपसरपंच रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक बेलवली गावचा बुलंद आवाज दिनेशभाई पाटील यांचं आपण स्वागत करणार आहोत. दिनेशभाई पाटील बेलवली रत्न या पुरस्काराने सन्मानित असणार अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजाप्रती आपलं योगदान देणारं व्यक्तिमत्व दिनेशभाई पाटील यांना सन्मानित करणार आहोत. माजी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथजी पाटील यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. काशीनाथजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, समाज जीवनामध्ये सदैव कार्यरत असणारं असं हे व्यक्तिमत्व काशीनाथभाई पाटील. मी मनोहरभाई फडकेंना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देईन. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत अमोलजी पाटील, अमोल सकाराम पाटील. अमोलजी पाटील यांचा सन्मान करणार आहोत. स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे आणि नरेशजी पाटील यांचे भाचे अमोलजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. मी सन्मान करण्यासाठी समस्त माऊली ग्रुपला आमंत्रित करतो. अमोल थांबायचं आहे. माऊली ग्रुप बेलवली, रमेशजी पाटील, संजयजी पाटील, किशोरजी पाटील, नारायण पाटील, उमेश मेडेकर, गणेश तात्या यायचं आहे. संतोषजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, माऊली ग्रुप आणि 40+ नवा संघ माऊलीचा उभा राहतोय. गणेश तात्या यांचा सन्मान, संपूर्ण माऊली ग्रुपचा सन्मान इथे केला जातोय. गेम चालू करायचा आहे. आजची शेवटची रजनी आहे मान्यवरांची मांदियाळी. यानंतर हरिभक्तपरायण महेश महाराज फडके यांचा आपण सन्मान करणार आहोत. हरिभक्तपरायण महेश महाराज फडके यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर महेशजी फडके आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करणारं युवा कीर्तनकार महेशजी फडके यांचं स्वागत केलं जात आहे. दक्षतजी फडके यांचं आपण स्वागत करणार आहोत.
दक्षजी फडके साहेब आणि दक्षजी फडके साहेब यांच्या सन्मानानंतर आपण ॲडव्होकेट चिन्मय चोरगे साहेब यांचा सन्मान करणार आहोत. चिन्मय चोरगे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. दक्षदादांचा सन्मान होतोय. यानंतर माननीय श्री A.T. पाटील साहेब यांचा सन्मान करणार आहोत. उमेशजी मेडेकर यांना विनंती करतोय यायचंय. क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. मध्यरात्रीनंतर क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चॅलेंजर 40+ बेलवली संघ अंतिम 6 मध्ये प्रवेश करता झालाय. चिन्मयजी चोरगे यांचा सन्मान केला जातोय. ॲडव्होकेट यानंतर आपण सन्मान करणार आहोत अमोलदादा वाणी, एक सुशिक्षित व्यक्तिमत्व, उत्तम वाणीचे ज्यांना देणगी लाभली आहे ते अमोलजी बाणी आणि महेंद्रजी म्हात्रे. चला प्रेक्षक लक्ष द्या. मॅच ऑन आहे त्याच्यामुळे कोणी आपण गाडी आतमध्ये आणू नका मैदानाच्या. याच्याकडे लक्ष द्या. काना कडव साहेब, काना शेंद्रे साहेब भिंगार यांचा सन्मान करणार आहोत. काना शेंद्रे साहेब, अमोलजी बाणी आणि महेंद्रजी म्हात्रे यायचे आपण. काना शेंद्रे साहेब भिंगार. दीपकजी पाटील छकडेवाले यांचा सन्मान करणार आहोत. आनंद आंग्रे बाळा या नावाने सुपरिचित असणारे त्यांचाही सन्मान करणार आहोत. मंच मान्यवरांनी फुलला आहे, सजला आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आनंद आंग्रे हरिभक्तपरायण यांचं आपण स्वागत करणार आहोत. अनिलजी गायकर यांनाही विनंती करेन आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. हा, नामदेव दादा गायकर यांचं स्वागत करणार आहोत. दादा यायचं आहे. मनोहरदादा फडके यांच्याकडून खुशखबर आहे. लोणिवली बाडी संघासाठी 3 षटकारांसाठी मनोहरभाई फडके यांच्याकडून तब्बल 1000 रुपये देण्यात येतील. नामदेवजी गायकर यांचा सन्मान करतो आहोत. आणि जी मान्यवर मंडळी अजूनही बाकी आहेत त्यांचा सन्मान आपण या इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. नाणेफेकीसाठी मात्र आमंत्रित करेन मी चिंचपाडा आणि JDM बेलवली संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर थँक्यू सो मच परशुराम पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण की आज स्पर्धेची शेवटची रात्र आहे आणि अनेक सारे VIP डाईजवरती मान्यवर पाहतो आणि त्यांचं सन्मान देखील महत्वाचा. हो इथे प्रहार केलाय, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे जिथे विकेटची संधी डाऊन द फील्डला पकडल्या जेल. हा पहिला धक्का फलंदाज सूरज पवार मैदानातून बाहेर. चिंचपाडा वर्सेस JDM बेलवली. आजच्या रजनीतील शेवटचा पहिल्या फेरीचा सामना
आयोजक टीम वर्सेस हिमांश ग्रिस्टी चिंचपाडा. टेल नाणेफेक जिंकली. निर्णय सांगायचा लगेच. 4 षटकांचा सामना असेल. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत नाही आकडा सांगायचा. 40-45 पर्यंत. तुम्हाला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती. 43 धावांचा लक्ष्य सेकंद 17 मध्ये पार करायचा. तर मात्र लोणिवलीवाडी टीमला पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. अजूनही 18 बॉल 32 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभिजित पवार यांना फलंदाज अथर्व पवार ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. येणारे 18 बॉल 32 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता. दुसरा ट्रम्प कार्ड नक्कीच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. आकाश गोगरे हा गोलंदाज. चला स्पीडअप करा. अक्षय पडके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड षटक पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय. पहिल्याच बॉल वरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न जिथे बसलाय आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लोणिवलीवाडी टीमला फलंदाज अभिजित पवार मैदानातून बाहेर. क्या बात आहे. माजी सरपंच व सदस्य चषकांना तेवढंच चांगला हा आयोजन सोहळा आणि या स्पर्धेचे सर्व मंगेश दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा पाहतो ना. आज या स्पर्धेची अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळतं. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना लोणिवलीवाडी टीमला. 11 या आकड्यावरती दुसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. लक्ष 43 धावेचं आता समीकरण पाहिलं तर येणारे 17 बॉल आणि 32 धावांची गरज. 24 मध्ये 43 धावांचं लक्ष घेऊन सेकंद 17 मध्ये उतरले सध्या लोणिवलीवाडी संघ. आणि तो लक्षाचा प्रवास पाठला करत असताना थोडस अडचणी निर्माण करतोय सध्या गोलंदाजी करत असताना भिंगार संघ. सेकंड षटक पहिल्याच बॉल वरती विकेट. अक्षय हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकासाठी फलंदाज आकाश. प्रहार करण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. ट्रिपल अचित फलंदाज पाद. चोरगे आणि माननीय श्री राजेश बाळाराम पाटील यांना विनंती करेन आपण यायचं आहे. क्रिकेट मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. रतनजी चोरगे आणि राजेश बाळाराम पाटील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 बॉल 2 विकेट. कमालीची गोलंदाजी मॅच मध्ये सध्या अक्षयची पाहायला मिळतं. ऑन हॅट्रिक सध्या अक्षयला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन केली जाईल का हा मोठा प्रश्न. जर आपण विचार केला स्पर्धेमध्ये तब्बल 4 गोलंदाजांना खरं तर विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. मात्र 5वा हा गोलंदाज तिथे विकेट हॅट्रिक संपादन करेल का. संघाची धावसंख्या पाहिली संघ 11 या आकड्यावरती. आता येणारे 16 बॉल 32 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. असं नाही की सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली भिंगा टीमला. मात्र मॅच मध्ये नक्कीच पलटवार करेल. तो मात्र बॅटिंग करत असताना सध्या लोणिवलीवाडी संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन पवार हा फलंदाज ऑन हॅट्रिक. लेटकट केलेला वेट नॉच. लेटकटचा नजाकत पडक्या चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने जिथे 4 हा चौकार.
आक्रमण जारी ठेवलाय, काउंटर अटॅक जारी आहे, सलग पाक टू पाक हा दुसरा चौकार. प्रयत्न शरीरापासून दूर गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केलाय आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. 5 डॉट चेंडू महत्वाचे राहतील सध्या गोलंदाजी करत असताना बिंगा टीम साठी आणि डॉट चेंडू निर्णायक राहतील बॅटिंग करत असताना लोणीलवाडी टीम साठी, कारण की डॉट चेंडू पूर्णपणे प्रेशर निर्माण करेल. प्रत्येक बॉलवरती 10 हवी आणि त्याच इरिशाना फलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. लेटकट केल्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत, चकवा देत असताना चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 टोकले चौकार. झालेत. आदरणीय स्वप्नीलजी शेळके कलाकार डान्सर आहेत, आदरणीय अक्षयजी पाटील जे गायक आहेत, आदरणीय कल्पेशजी दमडे DOP, आदरणीय सूर्याभाई नवडेकर, आदरणीय गणेशजी टावरे DOP. त्याचबरोबर मी अनिलजी बरे साहेब माजी सरपंच भिंगार यांना विनंती करेन यायचं आहे. या क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. प्रकाशभाई चौगुले सुप्रसिद्ध गायक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला या भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या प्रदान करण्यात आल्या, त्यांचं मनापासून धन्यवाद. विजय हलदार साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाखाची धनराशी आणि त्याचबरोबर रवींद्रजी शेळके यांच्याकडून तब्बल 20,000ची धनराशी आले. सर्व दात्यांचं मनापासून लाख लाख धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धाव संख्या पाहिली तर संघ 23 या आकड्यावरती 43 धावांचा लक्ष होता. आता येणारे 12 बॉल आणि 20 धावांची गरज. मॅच मध्ये पलटवार केला फलंदाज रोशन पाटीलला, जिथे संजीवनी बुटीचा कार्य केला. सध्या बॅटिंग करत असताना लोणीलवाडी टीम साठी संकट मोचक केली सध्या रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये साकारते. 12 बॉल 20 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. अगदी चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही टीम संघर्ष भरपूर चांगला करत असताना थोडा पास केला लागेल, याच्याकडे लक्ष द्या. येणारे 12 बॉल 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता गुरुराज शेंद्रेवरती प्रहार केला, आक्रमण केला, फटकाला जवाब ऑनसाइडला तडाखा. मिळती 7 टोकला षटकार. चांगलं संगीत प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत सातत्यानं आपण DJ श्रीकांतच्या माध्यमातून पाहिला. जर अजून एक षटकार ठोकला तर सुप्रसिद्ध गायक प्रकाशजी चौगुले यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजाला दिला जाईल. चांगली फलंदाजी मॅच मध्ये प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, फलतील दर्शक, सलग पाक टू पाक हा दुसरा धमाका. फलंदाज अथर्व पवारच्या पाठमधून हा दुसरा षटकार. अथर्व पवारच्या अकाउंट मध्ये ऍड झालं. प्रकाशजी चौगुले सुप्रसिद्ध गायक यांच्याकडून हा कॅश प्राइज होता ना, ते कॅश प्राइज सध्या जमा आहे. 2 बॉल 2 षटकाला जिथे
बारामध्ये 20 धावांची गरज होती, तिथून सामना पूर्णपणे मॅचला कलाडणी दिली आणि आता येणारे 10 बॉल 8 धावांची गरज. मॅच मध्ये पकड बनवण्याचा प्रयत्न सध्या लोणिलेवाडी संघ करतोय. पुन्हा प्रहार केलाय, अजून एक धमाका सलग बॅक टू बॅक. हा तिसरा षटकार. फलंदाज अथर्व पवार ऑन फायर. फडके बड्डे बॉय यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी जे 1000 रुपये होते ते अथर्वच्या अकाउंटला जमा होत आहेत. वेल प्लेड अथर्व. पुन्हा प्रहार केलाय, आता क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडलाय झेल. संपला फलंदाज अथर्व पवारचा केला धक्का लागलाय. चौथा बॅटिंग करत असताना लोणिलेवाडी टीमला. हे गीत वाजवलं. प्रबलगडाच्या पायथ्याशी बसलेलं पवित्र पावनभूमी म्हणजे बेलवली आणि या बेलवली गावामध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलवली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रंगतोय. माजी सरपंच व सदस्य चषकाची अंतिम रात्र. ओव्हर टू कॉम्बो. 8 बॉल 2 धावांची गरज. टायपिंग क्रिकेट. क्षेत्ररक्षक आहे दबाव. विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन टीम लोणिलेवाडी हार्डलक. खरं तर भिंगा संघ तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाचासाठी शुभेच्छा देतो. संतोषजी पवार लोणिवली हिवाडी यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला नाणेफेक जिंकली चिंचपाडा संघानं आणि निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतलाय. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि अभिनंदन लोणिवलीवाडी संघाचं. अप्रतिम फलंदाजी अथर्वकडून. जेव्हा दोन्ही मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर बॅकफुटवर गेलेला आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेलाय अथर्व. वेल प्लेड अथर्व. सुनील पवार यांनी साकारली अप्रतिम खेळी. बड्डे बॉयचं मनापासून धन्यवाद. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात. खूप साऱ्या शुभेच्छा. तर त्याच्यानंतर रोशन पवारांना अथर्व पवार यांच्यासाठी खरं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. संतोषजी पवार यांच्याकडून कॅश प्राइज 2000. मॅन ऑफ द मॅच रतनदादा चोरगे यायचं आहे आपण स्टेजवर. मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अथर्व पवार ठरला मॅन ऑफ द मॅच. सर्वांची मन जिंकली आज अथर्व. वेल प्लेड. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक बड्डे बॉय मनोहरजी फडके यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्याकडून देण्यात येणारं कॅश प्राइज देखील इथं देण्यात येईल. यायचंय अथर्व लगेचच. या पैसे तिथून कॉम्बॉक्स मधून तुझ्याकडे दिले. पैसे पोहोच झाले. वेल प्लेड. सामना फसला होता जेव्हा दोन्ही धडाडीचे फलंदाज अभि आणि सूरज बाद झाले. त्यानंतर मात्र खांद्यावर जबाबदारी घेतली. यानंतर हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा डॅशिंग व्यक्तिमत्व ज्यांनी दुसऱ्या रजनीमध्ये अप्रतिम खेळ साकारला आणि त्या दुसऱ्या रजनीमध्ये ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट समालोचन ऐकायला मिळालं. प्रीतम दादा या दोन्ही मान्यवरांचं इथं आगमन होतंय. मनापासून हार्दिक स्वागत. रोशन पवार यायचंय स्टेजवर.
हिमांशू इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रविदादा भोईर यांच्या माध्यमातून स्पर्धेला 5,000 रुपयाची धनराशी पण प्रदान करण्यात आली. त्यांचं मनापासून धन्यवाद. राजेश बाळाराम पाटील यांना विनंती करतो यायचं आपण स्टेजवर या. अनेक मान्यवर स्टेजवर उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करून घेऊया. स्वागत करूया. आदरणीय स्वप्नीलजी शेळके कलाकार डान्सर आहेत. यायचंय स्वप्नील दादा. तुमच्याच हस्ते द्या. पवार साहेबांच्याच हस्ते दिलं जाईल कॅच प्राइज. फोटो घ्या. ज्यांनी आगाज केला, सुरुवात केली, बाउंड्र्या लगावत सामन्यामध्ये आणलं.